You said never let me go. 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 You said सातारा बस स्टँडवरून आपण गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये. तिथं ते बंद असल्यामुळं आता आपण तिथून पुढं चाललो आहे दक्षिण काशी माहुलीला. तिथे सुंदर असं शंकराचं मंदिर आहे, ते आपलं आता बघणार आहे. तर कमानीपेक्षा आपण रिक्षाने आलो कमानीपर्यंत. तिथून पुढं आता आपण चालत चाललो आहे. ऊन खूप जास्त आहे, मला वाटतं आपण लिफ्ट घेऊनच जायला हो. खूप ऊन आहे. पुरातन राम मंदिर संगमनेर. चप्पल स्टँडवर चप्पल काढू. ठीक आहे, खालीच काढली. आतमध्ये जर आलोय, बघूया आतमध्ये. लग्न त्या पहिल्या मंदिरात गेलो ते राम मंदिर होतं, आणि ते खास करून लोकांना लग्न कार्यासाठी वगैरे दिलं जातं. तिथं लग्न चालू होतं. आणि मग त्याच्या पुढं आता आपण ह्या समोरच्या पायऱ्या चढून आपल्याला असं सरळ वरती जायचं आहे. वरती गेल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं शिवमंदिर आहे, मस्त आहे. आता खरी मजा येणार रे. आता तुम्हाला एक दाखवतो गंमत. बघा हे समोर एक, इथं बघा हे दिसतंय का, झूम करून बघावं लागेल थोडंसं. हा, इथं एक मंदिर आहे आणि आपल्याला जायचा रस्ता आहे तो म्हणजे आता ह्या पाण्यातून आपण जायचंय. मस्त पायाला गार गार वाटणार एवढ्या उन्हाचं. जाऊया चला. किती पाणी. आलो पाण्याच्या बाहेर आलो. आता कुठलं मंदिर आहे ते बघू आपण. मस्त चौक आहे करायला. सातारी कांदे पेढे चांगले. सासवड सोडली मिळत नाही चांगली. टाकू का त्याला. तर म्हटलं जाईल त्याला मी अर्धा त्याला ते तेऱ्या दुधावर आहे नुसता. खातोय अजून टाकू त्याला. ते दुधावर मी तेऱ्यावर असतो आणि देवळ सोडत नाही. दुसरी कुत्री येऊन देत नाही.
चांगली राखण करतोय. मंदिराचं दर्शन छान झालेलं आहे आणि आता चाललोय आपण ह्या दुसऱ्या छोट्याशा वाटेने पायवाटेने. काय चालल्याची मजा पण एक वेगळीच असते. चाललं पाहिजे माणसाने, आयुष्यात चाललं पाहिजे. बरेच रस्ते माहिती नाहीत आपल्याला. एका काकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की ह्या शॉर्टकटने जावा, मेन हायवेला लागताल तुम्ही. तर तसं चाललोय आपण. तुम्ही रोड काय आहे हा हायवेवरून आपण बघू काय भेटते आपल्याला. हायवेवरून पोबाई नाका म्हणून इथे एक नाका आहे साताऱ्यामध्ये, तिथे जायचं आपल्याला. तिथून पुढचं काय प्लॅनिंग होईल तो मी तुमच्याशी शेअर करीलच. ऊन तर आहे आणि चांगलं ऊन आहे, नुसतं ऊन नाही आहे. तुम्हाला बी कदाचित जाणवत असेल व्हिडिओमध्ये की बाबा किती ऊन आहे. ह्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला, व्हिडिओवरून अंदाज येईल की तुम्हाला किती ऊन आहे काय आहे. खूप जास्त ऊन आहे. इथली शेती वगैरे पण आहे, छानपैकी शेती करतात तिथं. ऊस लावलेला दिसतोय, ऊस. इकडे काय ज्वारी इकडं. हा आपला रस्ता, झाडं वगैरे, झाडांच्या मधून छान असा रस्ता चालतोय. मेन हायवेला आलोय बघा. हा मी चांगला वाहतोय. आता इथं बघू आपल्याला काय भेटतंय जायला. पोबाई नाक्यावर सध्याला मी उभा आहे. पोबाई नाका आता बघितलाय आपण आणि आता जायचं आपल्याकडे राजवाड्याकडे जाताना आता बघूया आपल्याला काय भेटतंय. मग अशा आपण टू व्हीलरची लिफ्ट भेटली आपल्याला म्हणून त्यांनी आलो आपण लवकर राजवाड्याला जाऊया, बघूया. राजवाड्याकडे जाताना मला रिक्षा भेटलेली आणि अक्षरशः मी सकाळपासून जेवलो नव्हतो, तर भूक लागलेली. जस्ट काकांना फक्त विचारलं की म्हटलं काका इथं जेवायला उत्तम सोयीकडे. पण जेव्हा म्हणतात ना का दाणे दाणे पर लिखा आहे खाणेवाले का नाम, तसं काका डायरेक्ट अख्खा डबा दिलाय आपल्याला जेवायला. हे काका ते रिक्षावाले काका धन्यवाद. आणि हा एवढा मोठा डबा आज आपल्याला काकांनी जेवण्यासाठी दिलाय. थोड्याच वेळात आता करू जेवण आपण. आत्ता आपण राजवाड्यावरून जलमंदिर पॅलेसकडे चाललो आहे. तिथून 400 मीटर अंतरावरती जलमंदिर पॅलेस आहे. आता ते बघायचं आहे आपल्याला. तर चला बघूया कसं काय हा रोड आहे. जाता जाताच एक छोटंसं देवीचं मंदिर लागलं आहे, श्री मरियाई मंदिर आणि देवी. समोर जो परिसर दिसतो तोच अजिंक्य तारा आहे, तो वरचा जो परिसर दिसतो तो.
पॅलेसच्या आतमध्ये जाऊन आलो मी. तिथे शूटिंगला परवानगी नव्हती त्यामुळे शूटिंग केली नाही आपण तिथे. शूटिंग केली नाही आपण त्यामुळे. पण तुमच्यासाठी मी एक तिथे फोटो काढलेला आहे. तो फोटो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आतमध्ये पॅलेस खूप छान आहे. आता इथून आपला प्लॅन काय होतो बघू. आता सध्या तर स्टँडवर जाऊया. सातारा एस टी स्टँडवर जाऊया आणि बघू काय. सध्याला मी साताराच्या बस स्टॉपवर आहे आणि आता इथून आपण जायचा प्लॅन केला आहे सज्जनगडवर. सज्जनगडवर जाऊन तिथं मुक्काम करूया असा विचार आहे मला चालू. तर विचारले, चौकशी पण केली. बस आपल्याला एस टी इथून 5 वाजता एस टी आहे. 5च्या एस टीने आपण साताराहून सज्जनगडला जाऊ. तिथं मुक्काम करू आणि तिथला व्ह्यू वगैरे मी दाखवलंच. मस्तपैकी सकाळी संत रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊ.